परंपरा नाही, हा आहे जीवनाला दिशा देणारा मार्ग. हे केवळ विधी नाहीत, हे आहेत शास्त्राच्या अधिष्ठानावर उभे असलेले संस्कार. सनातन धर्मातील सण, पूजा, आचार आणि त्यामागचा अर्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून, साधकांच्या संवादातून. सनातन संवाद, परंपरा, शास्त्र आणि सत्याचा संवाद. या रविवारी पाहुयात हिंदू जनजागृतीच्या साधक विजया वेसनेकर यांची देवाची आरती या संदर्भातील मुलाखत. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. हिंदू धर्मातील सण, उत्सव, परंपरा, श्रद्धा या साऱ्यांवर शास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रकाश टाकणाऱ्या सनातन संवाद या विशेष मालिकेत पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण हिंदू धर्मात देवांचं तर अनन्यसाधारण महत्व आहे आणि देव म्हटलं की येते ती आरती, देवाची आरती. आणि या देवाच्या नेमक्या आरती म्हणजे त्या आरतींचे प्रकार, त्या आरत्या का करतात, कशा पद्धतीनं केल्या जातात, या सगळ्यांचा उहापोह आज आपण आजच्या भागात करणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यासोबत आहेत हिंदू जनजागरण समितीच्या माननीय विजया वेसनेकर मॅडम. आपण त्यांचं आधी आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया. मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर आताच आपण बोलल्याप्रमाणे हिंदू धर्मातील देवतांच्या आरत्या ज्या आहेत त्यांना एक विशेष महत्व आहे. प्रत्येक देवाची आरती कुठल्या तरी वेगवेगळ्या संतांनी किंवा कुणीतरी मोठ्या माणसाने लिहिलेल्या आहेत. मग त्या नेमकी ही देवाची आरती म्हणजे काय असते आणि ती कशा पद्धतीने केली जाते? एकदम छान प्रश्न विचारला, कारण सगळ्यात महत्वाचं आहे देवपूजा, आणि देवपूजेनंतरची ही आरती खूप महत्वाची आहे. कारण आरती म्हणजे काय? आरती म्हणजे देवाला आर्ततेने हाक मारणे. आर्ततेने म्हणजे अंतःकरणापासून आपण देवाला बोलवायचं आहे. आणि ह्या माध्यमातून ही जी आरती आहे, त्या आरतीच्या माध्यमातून भगवंताची कृपा संपादन करण्यासाठी, त्याचा आशीर्वाद मिळण्यासाठी करावायचा एक प्रयत्न आहे. आणि आता बघितलं तर ह्या कलियुगामध्ये मानवाला देव पाहण्याची जी मोठी संधी आहे, जो उपाय आहे, तर तो म्हणजे ही आरती आहे. आता पाहिलं तर कलियुगात देव आहे की नाही यापासून सुरुवात आहे. म्हणून ह्या आरतीच्या माध्यमातून जर आरती योग्य पद्धतीनं भावपूर्ण आपण म्हटली तर आरतीचे अनेक लाभ आपल्याला मिळणार आहेत. अच्छा. पण प्रत्येक देवाची आरती ही विशिष्ट पद्धतीने लिहिलेली असते. ती नेमकी काय असते? म्हणजे त्या देवाची त्यात महती असते किंवा काय काय असते? म्हणजे देव ह्या ज्या आरत्या आहेत, बहुतांश आरत्या आपण जर पाहिल्या तर ह्या संतांनी रचलेल्या आहेत. जशी गणपतीची आरती आहे तर समर्थ रामदास स्वामींनी रचलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या संतांनी ह्या आरत्यांची रचना केलेली आहे. तर ह्या आरतीमध्ये काय असतं? तर आरतीमध्ये देवतेचे गुणगानच असतं, स्तुती असते. म्हणजे देवतेची स्तुती करून तिला आळवलं जातं. म्हणजे ती अंतःकरणामधून तिला हाक मारून त्याच्याशी संवाद साधला जातो. म्हणजे एक अनुसंधानाचा जो भाग आहे देवाशी, तर तो आरतीच्या माध्यमातून साध्य होत असतो. अच्छा. आरती म्हणण्याच्या अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आरती म्हटली जाते. मग त्यामध्ये काही प्रकार आहेत का आरत्यांचे? म्हणजे आरत्यांचे विविध प्रकार असे आहेत आपले. म्हणजे कसे असते की देव दररोज कसं आरती कशी सांगितली, तर नेहमी घरामध्ये तर सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा आरती करायला हवी. आता मंदिरांमध्ये कसं असतं, तर मंदिरांमध्ये वेगवेगळ्या आरत्या होतात. जसं सुरुवातीला सकाळी पहाटेच्या वेळी काकड आरती असते, म्हणजे देवाला उठवण्यासाठी असं म्हटलं जातं, आणि ती काकड आरती होते. त्यानंतर दुपारची आरती असते, म्हणजे माध्यान्ह आरती असते, जी दुपारी नैवेद्य जो देवाला दाखवला जातो त्याच्यानंतर ही आरती म्हटली जाते. संध्याकाळची आरती असते आणि रात्री पुन्हा शेजारती असते, म्हणजे रात्री देवाला झोपवण्यासाठी आरती. अशा पद्धतीने आरतीचे असे वेगवेगळे प्रकार आहेत. अच्छा. मग हे वेळेनुसार जसे प्रकार असतात तसेच आपण बघतो की एक आरती, पंचारती किंवा कर्पूर आरती, धूप आरती, मग हे प्रकार नेमके काय असतात आणि मग त्याचं विशेष महत्व काय असतं वेगवेगळ्या पद्धती? म्हणजे हे जे वेगवेगळे प्रकार आहेत ना, आरतीचे जे प्रकार आहेत, त्या म्हणजे एक आरती कधी करतात, तर एक आरती नैवेद्य दाखवण्याच्या वेळी एक आरती करतात. पंचारती म्हणजे जेव्हा मोठमोठ्या मंदिरांमध्ये आहे, म्हणजे ज्या ग्रामदेवताचे मंदिर आहेत किंवा शक्तिपीठ आहेत, तर ह्या ठिकाणी जी सकाळ संध्याकाळ आरती केली जाते ती पंचारतीनं आरती केली जाते. म्हणजे पाच वाती लावून, पाच म्हणजे पंचप्राण ह्या उद्देशानं ती 5 ज्योतींची जी आरती असते तर ती केली जाते. कर्पूर आरती म्हणजे आरती झाल्यानंतर आपण कर्पूर आरती केली जाते. धूप आरती ही कधी करायची असते, तर आरतीच्या पूर्वी वातावरणाची शुद्धी व्हावी म्हणून धूप आरती केली जाते. अशा पद्धतीने वेगवेगळ्या आरत्या आहेत. एक आरती
घरातही आपण करतो, घरातही देवाची आणि मंदिरातही करतो, तर आरती नेमकी कुठल्या पद्धतीने करावी, आरतीची योग्य पद्धत कुठली? एकदम छान प्रश्न आहे. कारण आता सगळीकडे बघतो आपण आरती केली जाते, पण ती योग्य पद्धतीनं करणं खूप महत्वाचं आहे ना. म्हणजे मग असं आपण बघितलं की आरती म्हणजे काय, की भगवंताला आर्ततेनं आळवणं आणि त्याची कृपा संपादन करण्यासाठी प्रयत्न करणं. तर ती आरती करत असताना महत्व आहे की ती योग्य पद्धतीनं जर आपण समजून घेऊन केली तर त्याचा लाभ आपल्याला अधिक प्रमाणात होतो. म्हणजे आरती करताना सुरुवात कशी असते, की आरती करताना सुरुवातीला शंखनाद करायचा असतो. म्हणजे शंखनाद दोन्ही वेळेला करतात. पूजा करण्यापूर्वी पण शंखनाद करतात, पूजेनंतर आपण जेव्हा आरती होते तेव्हा आरतीपूर्वी पण शंखनाद करून आरतीला सुरुवात करायची असते. आरती करताना नेहमी लक्षात काय घ्यायला पाहिजे, की बऱ्याच वेळा आपण काय बघतो की आरती मोठमोठ्या आवाजात मोठमोठ्यांना टाळ्या वाजवत जी वाद्य वाजवली जातात, टाळ असू दे, घंटी असू दे, झांज असू दे, खूप मोठमोठ्या आवाजात वाजवली जातात. म्हणजे असे मोठमोठ्या आवाजात न वाजवता आरती करत असताना अगदी तालबद्ध पद्धतीनं मंजूळ आवाजामध्ये, हळूवार चालीमध्ये जे आपण वाद्य वापरणार आहोत, टाळ असू देत, झांज असू दे किंवा घंटी असू दे, ती एका लयीत व्यवस्थित नादबद्ध तालीत जर आपण ती आरती केली तर त्याचा लाभ आपल्याला अधिक प्रमाणात होणार. मग अशा पद्धतीनं हळूवार आरती करणं, आरतीला जे उभे राहणार असतो आपण तर ते पण जर जेव्हा सगळे मिळून आरती करतो तर एका ओळीत उभं राहणं, अशा पद्धतीनं करणं. त्यानंतर कसं आहे, आरती झाल्यानंतर आपण कर्पूर आरती लावतो. त्याच्या आधी आपल्याला काय करायचंय, आरती झाल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची, जे आपण घालीन लोटांगण हे म्हणतो ना, तर ही देवाला केलेली प्रार्थना आहे. त्या प्रार्थनेनंतर आपण प्रदक्षिणा घालायची आहे, कर्पूर आरती करायची आहे, त्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणायला पाहिजे आणि त्यानंतर आपण जो शरणागत भावाने देवाला नमस्कार करून मग आपण तीर्थ घेणं, विभूती लावून घेणं, अशा पद्धतीनं योग्य पद्धतीनं आरती करायला हवी. अच्छा, आता तुम्ही मगाशी वाद्य वाजवणे जे म्हटलात, पूर्वी मंदिरामध्ये ज्या आरत्या व्हायच्या त्यावेळी ती वेगवेगळी वाद्य वाजवायला ती तसा जनसमुदाय असायचा, असा मंदिराचा सभागृह असं माणसांनी भरलेला असताना मग ते वेगवेगळी लोक वेगवेगळी वाद्य वाजवायची. आता आपण पाहतोय प्रत्येक देवळात ती सगळं म्हणजे यांत्रिकीकरण झालेलं आहे. सगळी वाद्य एकाच यंत्राशी जोडली गेलेली आहेत. एक बटन चालू केलं की ती सगळी वाद्य वाजायला लागतात आणि इकडे आरती गायली जाते. मग ही परिस्थिती आता का आली, म्हणजे लोकांचा त्यावरचा हे नाही आहे का, म्हणजे आरतीला उपस्थित राहण्याचं लोकांच्या मध्ये तो भाव नाही आहे का? म्हणजे आता तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी आता काळानुसार बघितलं तर खरोखर योग्यच आहे. म्हणजे आता आपण स्थिती बघतो की बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्ये ही स्थिती आहेच की आरती करणारे फक्त कोण पुजारी असतो किंवा एक दोघं तिघ जण असतात आणि आरती करतात. मग तिथं जे पूर्वीप्रमाणे जे प्रत्येक वाद्य वाजवायला वेगळ्या जी लोकांची निवड होती, म्हणजे त्यांना वेगवेगळ्या लोकांना ती सेवा दिली होती आणि ती सेवा भावाने ते करायचे. पण आता ह्या कलियुगात काय झालं की सगळ्यांची व्यस्तता वाढली आणि मुळात जो भाग आहे की आरती करणं किंवा देवळात जाणं, दर्शन घेणं, हे याच्यासाठी जे धर्मशिक्षण हवं, म्हणजे खरा भाग जर सांगायचं म्हटलं तर सुखाचं मूळच धर्मात आहे ना. सुखस्य मूलः धर्म असं म्हटलं जातं. मग सुखाचं मूळच धर्मात आहे, तर धर्म समजून घ्यायला पाहिजे. मग आता काय झालं की आपल्याला कुठं धर्म शिकवला जात नाही आणि धर्म शिकवला न गेल्यामुळे ह्या ज्या कृती करणं अपेक्षित आहे, त्यातून जो आनंद मिळणार आहे तो घेणं अपेक्षित आहे, तर तोच माहीत नसल्यामुळे लोकांना जी आवड असून जायला पाहिजे मंदिरांमध्ये आणि मंदिरामधले त्या आरतीचं जे चैतन्य आहे, देवाची जी शक्ती आहे, जो कृपा आशीर्वाद आहे, तर तो जो ग्रहण करायला पाहिजे ना, ती अजून लोकांची अशी तयारी नाहीये आणि म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली. पण आता आपण बघतो ना, ह्या पद्धतीनं वाद्य वाजवताना जे यंत्राद्वारे आपण वाद्य लावून ठेवतो आणि आरती सुरू होती, खूप मोठ्या मोठ्या आवाजात इथे आवाज असतात आणि आरती सुरू झाली कधी आणि संपली कधी हे पण कोणाला कळत नाही. म्हणजे अशी स्थिती बघतो ना आपण. मग ह्या माध्यमातून जे खरं आरतीचं आध्यात्मिक लाभ मिळायला पाहिजे तर तो होताना दिसत नाहीये. आता तुम्ही मगाशी बोलताना म्हटलं की देवाला आळवणे म्हणजेच देवाची आरती. मग तो आळवण्याचा नेमका भाव भक्तांच्या मनामध्ये कसा असायला हवा, म्हणजे ती आरती आपण सत्कारणी लागली असं म्हणून? म्हणजे खूप छान प्रश्न आहे. कारण मुळातच जे आरतीच्या माध्यमातून जे साध्य करायचं आहे तर ते म्हणजे देवाची कृपा आशीर्वाद साध्य करायचं आहे आणि त्याच्यासाठी देवाला आळवणं म्हणजे देव समोर आहे असा भाव ठेवणं महत्वाचं आहे. म्हणजे आपण बघतो ना, आरती करणं हा कशातला भाग येतो तर कर्मकांडानुसार येतो.
आणि कर्मकांडामध्ये कुठल्याही कृतीला फलश्रुती सांगितलेली आहे. जसं आपण वेगवेगळे स्तोत्र म्हणतो, रामरक्षा स्तोत्र असू दे, मारुती स्तोत्र असू दे, अथर्वशीर्ष असू दे, किंवा एखादा यज्ञ याग करतो तर ते यज्ञ यागानंतर त्याची फलश्रुती सांगितली असते. जसं काही बुद्धी, धन, धान्य, पुत्र, म्हणजे याचा आपल्याला लाभ व्हावा ह्या दृष्टीनं. तसं आरतीच्या माध्यमातून कसं आहे ना, आपल्यामध्ये भक्तिभाव जागृत होणं खूप महत्वाचं आहे. आणि भक्तिभाव जागृत होण्याचं माध्यम म्हणजे आरती आहे. अच्छा. मग त्या दृष्टीनं आरती म्हणत असताना आपण समोर कसा भाव ठेवू शकतो की आपण मूर्तीसमोर उभा आहे तर तिथं ती देवता प्रत्यक्ष उभी आहे अच्छा. आणि त्या देवतेला मी भक्तिभावाने आळवते आणि त्या देवतेशी एकरूप होते. आरतीचे जे शब्द आहेत ना, म्हणजे आरती म्हणत असताना बऱ्याच वेळा काय लक्षात येतं अजूनही की आरतीचा जो भावार्थ आहे ना तर तो समजून घेतला जात नाही. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्ही पण आरत्या ऐकतो ना तेव्हा काय लक्षात येतं, गणपतीची आरती आहे समजा, तर गणपतीच्या आरतीमध्ये एक शेवटचं वाक्य आहे बघा, संकष्टी पावावे म्हणतात किंवा हा. संकष्टी म्हणतात. मग मुळात कसं येतं तर संकष्टी पावावे असं म्हटलं जातं, बऱ्याच वेळा असं ऐकू येतं. म्हणजे तो शब्द समजून घेतला नसतो. म्हणजे आरती म्हणत असताना शब्द जर योग्य पद्धतीनं जे उच्चार आहेत ते पण केले, भावार्थ समजून घेतला तर जास्त एकरूपता होणार आहे ना. म्हणजे त्यामध्ये संकष्टी नाहीये तर संकटी पावावे, म्हणजे देवानं फक्त संकष्टीला पावायचं असं का तर नाही, तर प्रत्येक संकटामध्ये देवानं मला पावायला पाहिजे आणि निर्वाणी रक्षा म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत माझं रक्षण करायला पाहिजे. असं म्हणजे जो भाव कसा निर्माण होणार तर आरतीचा भावार्थ समजून घेऊन जर आपण आरती केली तर तो भाव आपल्यामध्ये निर्माण होणार आहे. म्हणजे मुळातच काय ना, आरती ही भावनिर्मितीसाठी, देवाचं दर्शन प्रत्यक्ष मिळवण्यासाठी आहे ना. जेवढा आपला भाव असेल तेवढं त्यातून आपल्याला त्याचा लाभ मिळणार. म्हणून त्या आरतीच्या कृती पण आहेत ना, तर त्या कृती पण करताना भाव पूर्ण करायला पाहिजे. आता आपण आरती म्हणजे देवाला ओवाळतो, म्हणजे दीप ओवाळतो, तसाच ओवाळण्याचा प्रकार आपल्याकडे वेगवेगळ्या सणामध्ये, म्हणजे असे भाऊबीज असेल किंवा रक्षाबंधन असेल, अशा वेळी पण आपण घरात बहीण भावाला ओवाळते किंवा बायको नवऱ्याला ओवाळते, म्हणजे हे येतच. आणि असाच एक प्रकार आपल्याकडे आता वाढदिवस, म्हणजे वाढदिवसाचाही आहे, म्हणजे वाढदिवसालाही ओवाळलं जातं. मग ते वाढदिवसाचं जे आत्ताचं सेलिब्रेशन आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे. मग त्याचा आपण अध्यात्माशी दृष्टिकोनातून जर विचार केला तर तो नेमका वाढदिवस कसा साजरा करायला पाहिजे आता, आणि ते कसं ओवाळलं पाहिजे वाढदिवसाला? बरोबर आहे. म्हणजे देवाला ओवाळताना आणि व्यक्तीला ओवाळताना फरक आहे. मग अशी माझं सांगायचं राहिलं की देवाला जेव्हा आरती ओवाळतो तेव्हा ती आरती कशी पूर्ण वर्तुळाकृती आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ओवाळायची असते. आणि आरती ओवाळताना पण कुठे ओवाळायची असते तर देवाचं आज्ञाचक्र आणि अनाहतचक्र अशी गोल फेरवायची असते. तर अशा पद्धतीने देवाची आपण आरती करतो. आता वाढदिवसासारखी जी कृती करतो तेव्हा पण जी आरती करतो त्याला आपण औक्षण म्हणतो. म्हणजे त्या व्यक्तीचं केलेलं औक्षण असतं ते. आणि हे मुळात कसं आहे ना, तर आता बघितलं तर आजकाल जे आपण वाढदिवस पाहतो तर वाढदिवस करताना म्हणजे एक स्वरूपच बदललेलं आहे. म्हणजे आपल्या धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये वाढदिवस सांगितलेला आहे पण त्याचं जे स्वरूप आहे ते आता खूपच वेगळ्या पद्धतीनं झालेलं आहे. पण काही ठिकाणी अजून आपली संस्कृती जोपासली पण जाते. म्हणजे आता काय लक्षात येतं तर वाढदिवस म्हणजे काय तर 1 वर्षानं आपण मोठा होतो असं नाहीये. तर त्याच्याबरोबर अजून महत्वाचं काय की आपल्याला आपलं जे गेलेलं जे वर्ष आहे तर ते भगवंताच्या कृपेने चांगलं गेलेलं आहे, त्याच्याबद्दलची ती कृतज्ञता व्यक्त करणं आणि येणारं पुढील वर्ष जे आहे तर ते भगवंताच्या आशीर्वादानं चांगलं कार्य करून ते संपन्न व्हावं ह्यासाठी एक कृती दिलेली आहे. आणि ह्या कृतीमध्ये पण काय सांगितलेलं आहे की वाढदिवस साजरा करत असताना तो तिथीनुसार करायला पाहिजे. म्हणजे आपण आता पाहतो ना की आपल्या धर्मात बघा सगळे सण आहेत, उत्सव आहेत, ते असे तारखेनुसार आहेत का? नाही, तर ते तिथीनुसार आहेत. कारण तारखेनुसार कसं व्यवहारासाठी आपल्याला हे कॅलेंडर आहे, त्या तारखा आहेत तसं पण पाहतो. पण अध्यात्मात काय महत्वाचं आहे तर तिथीला महत्व आहे. त्यामुळे अध्यात्माच्या दृष्टीने जर विचार केला तर वाढदिवस हा तिथीनुसार साजरा केला तर ज्या दिवशी त्या व्यक्तीची जन्मतिथी असते त्या तिथीची जी स्पंदनं असतात तर ती एकामेकाशी मिळती जुळती असतात. आणि त्या दिवशी जर आपण वाढदिवस साजरा केला किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ त्या व्यक्तीला होत असतो. म्हणून वाढदिवस तिथीनुसार करायला पाहिजे. आणि आता आपण पाहतो ना की वाढदिवस करत असताना म्हणजे जे आपण जी पद्धत आता वापरतो, म्हणजे आता सर्रास पाहिलं जातं की वाढदिवस करत असताना केक आणला जातो, केकवर मेणबत्त्या लावल्या जातात, मेणबत्त्या फुंकल्या जातात, केक कापला जातो
आणि मग आता अजून त्याच्या पुढे अजून गैरप्रकार पण वाढत आहे. जसं नुसतं केक कापून खाण्याची वस्तू आहे तर खाल्ला जात नाही, तर तो पण तोंडाला पण फासला जातो. म्हणजे अशा चुकीच्या कृती केल्या जातात. मग इथं आपण समजून काय घ्यायला पाहिजे ना, हा अशा पद्धतीनं जो वाढदिवस साजरा करतो तर महत्व काय आहे, तर आपल्या हिंदू धर्मात जो वाढदिवस सांगितलेला आहे तर त्यामध्ये त्या वाढदिवस असणाऱ्या जीवाच्या कल्याणाचा विचार केलेला आहे. म्हणजे आपला धर्म किती श्रेष्ठ आहे ह्याच्यावरून आपल्या लक्षात येईल. म्हणजे आपल्या मध्ये जो वाढदिवस सांगितलाय तर तिथं पहा कसं सांगितलंय, तर ज्या दिवशी वाढदिवस आहे तिथीनुसार वाढदिवस आहे तर त्या दिवशी लवकर उठून अभ्यंग स्नान करायला हवं, नवीन पोशाख परिधान करावा, तो पण कसा सात्विक पोशाख असावा जो भारतीय संस्कृतीनुसार असेल. त्याचबरोबर काय सांगितलंय की घरातल्या सगळ्या मोठ्यांना ज्येष्ठांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे. जर कुलदेवता आपल्या जवळ असेल, त्या गावामध्ये कुलदेवता आपली असेल तर तिथे जाऊन आपण तिचं दर्शन घेऊ शकतो. जर कुलदेवता नसेल तर ग्रामदेवतेला जाऊन दर्शन घेऊ शकतो. त्यानंतर कसा वाढदिवस औक्षण करून साजरा करायला पाहिजे. म्हणजे औक्षण करताना त्यामध्ये पण खूप शास्त्र सांगितलेलं आहे. जसं औक्षण करत असताना औक्षणाच्या वेळी रामरक्षा स्तोत्र म्हणणं. तर रामरक्षा स्तोत्रामध्ये आपण बघितलं असेल, ऐकलं असेल सर्वांनी, तर त्यामध्ये बघा 4 ते 10 ही जी कडवी आहेत तर त्यामध्ये आपल्या संपूर्ण अवयवांचं वर्णन केलेलं आहे. आणि ह्या वर्णनांमध्ये म्हणजे जसं सुरुवातीला शिरोमे राघवम पातू, नंतर विजयी विनयी भवेत हे शेवटचं 10वं कडवं. तर हे जे ते वर्णन केलेलं आहे ना त्या अवयवांवर अक्षता अखंड टाकायला सांगितलेल्या आहेत. आणि त्या माध्यमातून जेव्हा आपण अशा पद्धतीनं औक्षण करून अक्षता टाकून रामरक्षा स्तोत्र म्हणून जेव्हा आपण हा वाढदिवस साजरा करतो तेव्हा काय होतं, तर त्या माध्यमातून प्रभू श्री रामचंद्रांना प्रार्थना आहे की त्याचे जे अवयव आहेत तर ते अखंड अबाधित राहू दे, त्यांचं प्रत्येक अवयवाचं संरक्षण होऊ दे आणि त्याचबरोबर काय आहे तर त्याला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळू दे, अशा पद्धतीनं प्रार्थना करून प्रभू श्री रामचंद्रांचा आशीर्वाद घेऊन वाढदिवस साजरा करायला पाहिजे. पण आता जी पद्धत आपण पाहतो ना की मेणबत्त्या फुंकणे, आता आपली संस्कृती किती श्रेष्ठ आहे ना की आपली संस्कृती आपल्याला शिकवते की तमसोमा ज्योतिर्गमया, म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारी अशी उज्ज्वल संस्कृती भगवंतानं आपल्याला प्रदान केलेली आहे. पण आता आपण काय करत आहोत, तर त्या शुभ दिवशी त्याच ज्याचा वाढदिवस आहे त्याला आपण मेणबत्त्या फुंकायला सांगतो. जेणेकरून काय, म्हणजे अंधाराकडून आपण प्रकाशाकडे जाणारी संस्कृती असताना आपण फुंकून तिथं अंधारच केल्यासारखं आहे ना. म्हणजे ही अयोग्य कृती करतो. पुढची अयोग्य कृती काय असते, तर जो केक आणलेला असतो तर त्याच्यावर बघा नाव लिहिलेलं असतं ना. आणि आता तर पहा अजून फॅशन काय आली तर तिथं चित्र पण असतं, ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे तर फोटो लावलेला असतो आणि तो फोटो कापला जातो ना. म्हणजे ही एक चुकीची कृती आहे. आता आपणच बघा एखादा कार्यक्रम असेल, आपल्या लग्न समारंभ असं पत्रिका वगैरे आपण छापतो, ते असं कुठं पण टाकतो किंवा फाडतो, जाळतो, असं काय करतो का सांगा. किती सांभाळून ठेवतो ना. म्हणजे आपल्या धर्मामध्ये ज्या कृती अयोग्य सांगितल्या, म्हणजे आपला फोटो पण फाडत नाही, कापत नाही, काय करत नाही आणि तिथं त्या शुभ दिवशीच त्याला ते कापायला सांगतो. म्हणजे ही एक चुकीची कृती होते. त्याचबरोबर नंतर केक आहे तर त्याच्यावर कसं तो सुरीनं कापला जातो. म्हणजे शुभ दिवशी काय सांगितलेलं आहे की जे शिजवलेल्या अन्नावर सुरी फिरवायची नसते, म्हणजे हे अशुभ कर्म सांगितले, तर ते पण त्या दिवशी त्याच्याकडून करून घेतलं जातं. त्यानंतर जो केक आहे तर तो खाण्याची वस्तू आहे, तो आपण वाटून खाऊ शकतो. तर इथं आता बऱ्याच ठिकाणी पद्धत काय बघतो ते तोंडाला फासला जातो ना. मग ह्याच्या माध्यमातून काय होतं, तर अन्नाची नासाडी होते आणि अन्नाची नासाडी झाल्यानंतर त्या अन्न पुरवणाऱ्या अन्नपूर्णा मातेचा आपला आशीर्वाद मिळेल का सांगा. म्हणून ह्या ज्या अयोग्य कृती आपण करत आहोत तर त्या अयोग्य कृती थांबवून ज्या पद्धतीनं आपल्या हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये योग्य पद्धतीनं जो वाढदिवस करायला सांगितलाय त्या पद्धतीनं जर आपण वाढदिवस केला तर त्याचा लाभ आपल्याला अधिक प्रमाणात होणार आहे. नक्कीच. आता तुम्ही त्या अयोग्य कृतींचा तर पाडाच वाचलेला आहे. असं आता सांग त्या आपण शोधू तितक्या त्या जास्त निघत जातात. त्यातच अजून एक अयोग्य कृती म्हणजे रात्री 12 वाजता वाढदिवस साजरे करायची आता फॅशन आहे. म्हणजे कुठल्या तरी चौकात गाडी लावायची, त्या गाडीवरती केक ठेवायचा आणि रात्री 12 वाजता त्या तरुणाचा वाढदिवस ते साजरा करण्याची तरुणांमध्ये फॅशन आहे. शिवाय तो केक कापायला सुरीऐवजी आता तलवारी सुद्धा वापरल्या जात आहेत आणि त्या फोटो बघून सोशल मीडियावरती गुन्हे देखील दाखल होत आहेत. मग हा असा सगळा असा प्रवाह असताना तुम्ही आता आव्हान काय कराल की लोकांनी कशा पद्धतीनं ते वाढदिवस करावं थोडक्यात?
म्हणजे हे जो आता काय झालंय ना, वाढदिवस ही एक धार्मिक कृती आहे आणि ह्या कृतीच्या माध्यमातून भगवंताचा आशीर्वाद मिळवायचा आहे, तर ही दिशाच कुठे नाही आहे ना. आणि त्यामुळेच काय होतं ना, की असं मौज मजा स्वरूपात हा वाढदिवस साजरा केला जातो. म्हणजे ह्या कृतीच्या माध्यमातून कुठेही त्या जीवाला जो आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हायला पाहिजे ना, तर तो मिळताना दिसतच नाहीये. आणि उलट अयोग्य कृतींना वाव दिला जातो. म्हणजे आता तुम्ही म्हटलं ना, की रात्री 12 वाजता वाढदिवस साजरा करणं. रात्री 12 वाजता जे वातावरण, म्हणजे आपल्या हिंदू धर्मात काय सांगितलं, की संध्याकाळनंतर म्हणजे रात्रीचा कालावधी जो आहे, तर त्यामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा वातावरणात असते. आणि अशा नकारात्मक ऊर्जेच्या वेळी आपण जर काही कृती केली तर त्याचा लाभ आपल्याला किती होऊ शकतो. म्हणून आपल्या धर्मात बघा, आपल्या संस्कृतीमध्ये कुठलीही शुभकृती असेल, चांगली जी कृती करायची ती सूर्योदयानंतर आपण करतो ना. म्हणजे सूर्योदयानंतरचा जो काळ आहे, तर तो कसा सात्विक काळ असतो. त्यानंतर कसा भाग वातावरणामध्ये पण सकारात्मक ऊर्जा जी आहे, एनर्जी आहे, तर ती निर्माण झालेली असते. मग अशा वेळी जर आपण ती कृती केली तर त्याचा लाभ आपल्याला होणार आहे. पण आता एकमेकाचं बघून किंवा ह्या व्हॉट्सअपद्वारे, सोशल मीडियाच्या द्वारे, किंवा आता ही जी संस्कृती आहे ती आपली पण नाहीच आहे, पाश्चात्याकडून आलेली आहे. मग पाश्चात्यांकडून घेताना आपण काय घ्यायला पाहिजे, म्हणजे आता हे अनुकरण म्हणता येते का, तर हे अंधानुकरण आहे. म्हणजे हा भाग आपण समजून काय घ्यायला पाहिजे, की ज्या कृती आपण करतो तर त्या कृती आपल्या धर्मात ज्या पद्धतीनं सांगितल्या तशा योग्य पद्धतीने जर आपण केल्या तर त्याचा आपल्याला लाभ मिळणार आहे. आणि इतरांचं बघून कुठेतरी पाश्चात्यांचं अंधानुकरण करून आपण जे फॅशन म्हणून ज्या गोष्टी करत आहोत, तर त्याच्यामुळे तर लाभ तर काही होतच नाहीये, उलट आपली हानी होते. आणि हा भाग आपल्या आता तरुण पिढीनं समजून घ्यायला पाहिजे. मग ह्याचं कारण मग तेच आहे, मगाशी जसं सांगितलं, की धर्मशिक्षण नाहीये. म्हणजे त्याच्यामुळेच काय होतं, की धर्मशिक्षण नसल्यामुळे हा भाग मुलांना पण माहितीच नसतो ना, योग्य काय अयोग्य काय. आणि पालक पण त्यांना आता ते समजावून सांगत नाहीयेत. त्यामुळे पालक पण प्रोत्साहन देतात रात्री उशिरा वाढदिवस, रस्त्यावर वाढदिवस साजरा करायला, आणि मग मुलं करतात ना. मग त्या दृष्टीनं सगळ्यांनीच हा जर भाग नेमक्यापणे योग्य समजून घेऊन केलं तर ज्या ह्या धार्मिक कृती आहेत किंवा आरतीसारख्या देवतेची कृपा संपादन करण्यासाठीच्या कृती आहेत, तर त्या योग्य होण्यासाठी आपण आपलं धर्मच समजून घ्यायला पाहिजे, शास्त्र समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार योग्य कृती करायला पाहिजे. तरच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा आध्यात्मिक लाभ होणार आहे. नक्कीच. आरती असू दे, औक्षण असू दे, तुम्ही त्याच्या पाठीमागचं मर्म सांगितलं, आपली संस्कृती सांगितली, आणि त्याच पद्धती म्हणजे त्याला जर आपल्याला आध्यात्मिक लाभ घ्यायचा असेल तर लोकांनी याचं पालन नक्कीच केलंच पाहिजे. आम्ही आमच्या दर्शकांना नक्कीच ही विनवणी करू की बाबा तुम्ही या गोष्टी सगळ्या आपल्या धर्मशास्त्रानुसार जाणून घ्या, शास्त्र समजून घ्या. तुम्ही आज इथं आलात आणि आमच्या स्टुडिओमध्ये या संदर्भात खूप विस्तृतपणे सगळी माहिती सांगितली. पुन्हा एकदा मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.